नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की ज्या महिला ट्रॅफिक पोलीसवाल्या आहेत त्यांची आजकाल दादागिरी खूप वाढलेली आहे. तर त्याची कारणही किंवा मलाही एक अनुभव आला, तर तेही मी तुम्हाला सांगतो. तर विषय असा होता की काल पुण्यामध्ये असताना फक्त हॉस्पिटलच्या बाहेर 1 मिनिट गाडी अशी वळवत असताना फक्त सीट बेल्ट लावलेला नव्हता, म्हणून आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही दवाखान्यातून आता 1 मिनिटच टर्न करतोय, पण ते टपूनच बसलेले असतात. आता हे टपून का बसतात? कारण पहिले काय व्हायचं की त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे फाईन कराल तर ते तर तुम्ही गाडी अडवायची नाही, त्यांना भरायचा आग्रह करायचा नाही, तसं GR काढलेलं आहे. परंतु आता तिथं तडजोड व्हायची, तिथं पैसे मिळायचे. पण इथं काय आहे की आता इथं तडजोड होत नाही. तिने मला 1,000 रुपयाचा सीट बेल्टचा फाईन मारला. तो फाईन पूर्वी 100 रुपये होता, त्यानंतर 200 रुपये झाला आणि आता 1,000 रुपये फाईन मारला. म्हणजे हे ग्रह खातं करतंय काय? फक्त सीट बेल्ट 1 मिनिट लावला नाही तर. आणि हे घरचा राग सगळा इथे काढतात, कारण ह्यांना आता सगळं काय झालंय की म्हणजे जे मिळायचं, आता लोक सगळे काय झाले, सोशल मीडियामुळे सगळे व्हिडिओ काढतात, त्याच्यामुळे हे त्रासलेले आहेत आणि चिडलेले आहेत. चिडून काय करतात, ह्या महिला कोणाचं ऐकत नाही. घरगुती त्यांचे वाद झालेले असतात, त्यांचे कौटुंबिक वाद झालेले असतात, त्यांचे भरपूर प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ते मशीन घेऊन असे काय तुटून पडतात लोकांवरती की आपला सगळा राग त्यांच्यावरती काढतात. जर असंच होत राहिलं तर ते फास्ट अँड बेल्टचा अर्थ काय होतो यांना हे तरी माहिती आहे का? पुण्यात गाडीला स्पीड असतं 10चं, 6चं, लय झालं 15चं. एवढं मरणाचं ट्रॅफिक झालं या पुण्यामध्ये. जर तुम्ही स्वारगेट वरून हडपसरला यायचं म्हणलं तर 1.5 तास लागतो. जर तुम्ही सिंहगड रोडला असाल तर तुम्हाला समजा धायरी फाट्यावरून जर स्वारगेटला यायचं असेल तरी 1-1.5 तास लागतो. आणि त्याच्यात स्पीड असतं 10चं, 15चं. मरणाची गर्दी, मरणाचे टू व्हीलरवाले इकडून तिकडून घुसत असतात. त्याच्यामुळे फोर व्हीलरवाल्याला व्यवस्थित चालवावं लागतं, कारण चूक नेहमी ही मोठ्या गाडीची धरली जाते. पण त्याच्यातून हे असे झाडाच्या खाली लपतात, टपरीच्या मागे लपतात आणि तिथून लपून ह्या संधीचा फायदा घेऊन मागून सुद्धा शॉट मारतात. म्हणजे त्यांच्याकडे जे दिलेलं आहे कॅमेरा त्या मशीनमध्ये, ते मागून सुद्धा काढतात आणि बिनधास्त दंड मारतात. अहो, तो फास्ट अँड बेल्ट आहे, त्याचा जो फाईन आहे तो आहे एक्सप्रेसचा. म्हणजे तुमचं स्पीड जर 80च्या पुढे आहे तर तिथं तुम्ही तो बेल्ट लावणं गरजेचं आहे. कारण का, जर चुकून तुमचा एखाद्या गाडीला मागून धक्का लागला तर छातीला मार लागू नये, तुम्हाला इजा होऊ नये, तुमच्या हृदयाला मार लागू नये, जेणेकरून तुम्हाला काहीतरी होईल, याच्यासाठी तो फास्ट अँड बेल्ट आहे. समजा गाडी धडकली किंवा गाडीचा ब्रेक अचानक दाबला गेला तर माणसाचा झोल पुढे जातो. पण पुण्यात ते सिस्टीम होते का, मरणाचे पाय दुखतात क्लच आणि ब्रेक दाबून दाबून. एक तर पेट्रोल झालंय 110-15 रुपये लिटर, आणि त्याच्यात ह्या पोलिसांनी एवढा वैताग आणलेला आहे की लिमिटच्या बाहेर वैताग आणलेला आहे. हे आपले रक्षक नाही भक्षक झाल्यासारखे जमा झालेले. फक्त कसा दिसतोय हा, लगेच त्याच्या माग पार एकदम बॉर्डर तोडल्यासारखं मागं पळायचं, त्या लोकांना त्रास द्यायचा. लोक आधीच वैतागले. 1,000 रुपयाचं पेट्रोल जर टाकलं तर गाडी फोर व्हीलर 100-125 किलोमीटर जाते, आणि त्याच्यात फक्त 1 मिनिटाचा सीट बेल्ट नाही लावला की 1,000 रुपये फाईन मारायचे. माझ्या सरकारला सुद्धा विनंती आहे, किंवा जे कोणी राजकीय पुढारी असतील किंवा गृह खात्याचे काही लोक असतील पुण्यामध्ये किंवा कोण असेल, त्यांनी सांगा यांना, किंवा आपले पुण्याचे SP असतील. अहो, हे स्वतःला खूप ज्या पोलीस म्हणजे ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत त्या स्वतःला SP च्या वर आणतात तिथं लोकांवरती रुबाब करताना. इतका रुबाबाची भाषा असते त्यांची बोलताना की लिमिट नाही. व्हिडिओ काढायला लागलं तर गचंडा गचंडी करतात, मारामाऱ्या करतात. आज आपण बघतो सोशल मीडियावरती किती व्हिडिओ येतात. पोलीस हिसकून घेतात मोबाईल, कानफडीत मारतात, कपडे फाडतात, ढकलून देतात, काही करतात. म्हणजे ह्यांना काय, ह्यांना फक्त राग का आलेला आहे की ह्यांना आता खायचे चान्सेस सरकारने थोडे थोडे कमी केलेत. पुण्यात हेल्मेटचा दंड होता, आता हेल्मेट बंद केलं. तर मग काय करायचं? नाही तर पूर्वी तर ते हेल्मेटवाले ना असे रस्ते पार करून हेल्मेटवाल्याच्या मागे, हेल्मेटवाल्याला धरायला जायचे मागून.
म्हणजे एवढी परिस्थिती खराब आहे यांची. अरे खा, तुम्हाला गव्हर्नमेंट पगार देतं, आम्ही जीएसटी भरतो, टॅक्स भरतो, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती तुमचं कुटुंब चालतं, तुमचा पगार मिळतो. आम्ही मरणाच्या खस्ता खातो. आमची तुम्ही एक रिक्वेस्ट ऐकत नाही की आम्ही सॉरी म्हटल्यानंतर तुम्ही तुम्ही बघा, ऑनलाईन जे काय काय अधिकारी आहेत ते समजून सांगून सीट बेल्ट लावायला सांगतात, अशा या गोष्टी. पण हे लोक आहेत ना पुण्यात, तर काय बापरे, सगळे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्या सगळ्या IPS अधिकारी असल्यासारख्याच तिथं रस्त्यावरती वागतात आणि लोकांना खूप छळतात. एक वेळेस ते पुरुष तरी समजून घेतात की बाबा दवाखान्यातून आलेले पेशंट आहे, आम्ही सांगतोय आमच्याकडे पैसे नाहीयेत, ऐका जरा. तर नाही नाही, दंड द्यावाच लागेल, दंड कमी करून आम्ही देऊ. म्हणजे काय, दंड कमी करून देऊ म्हणजे काय करू, पैसे देऊ आम्ही? अरे सीट बेल्टला, एक फालतू गोष्टीला 1,000 रुपये दंड असेल तर तुम्ही बाकीच्या गोष्टीला किती दंड करणार? लायसन नाही 50,000 दंड, हे नाही, गाड्याच घेऊन टाका ना सगळ्या. लोकांनी गाड्याच घेतल्या नाही पाहिजे, सरळ प्रत्येक पोलिसाला एक एक, लेडीज कॉन्स्टेबल एक एक गाडी देऊन टाका. गाडी धरली, गाडी तुमचीच. असं कुठे ही पद्धत असते लोकांना छळण्याची? अरे काहीतरी नियमात बसा ना. फास्ट अँड बेलचा अर्थ काय होतो हे तरी कळा. पुण्यात कुठे फास्ट अँड बेलचं काय आहे? रात्रीच्या ठीक आहे, गाड्या स्पीडमध्ये असतात, तुम्ही तर नसता रस्त्यावरती. पण दिवसाच्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही बेल्ट वरती फाईन करणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशा फुगरेट लोकांना धडा शिकवण्यासाठी खरोखर त्यांचे व्हिडिओ काढा आणि सोशल मीडियावरती टाका. आणि जे कोणी लाचलुचपत करत असतील त्यांची सुद्धा, आपण ते कसे चोरून पकडतात टपरीच्या मागं, झाडाच्या मागं, तसे आपले काही साथीदारांना सांगून मागे इकडे तिकडे लपून यांचे व्हिडिओ काढून यांना सुद्धा निलंबन करण्याची व्यवस्था करा. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? जय हिंद, जय महाराष्ट्र.